नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता अर्जदस्त लेखन संघटनेचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून प्रलंबित मागण्याही सरकार दरबारी मांडून त्यांचा पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले. महाराष्ट्र राज्य शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता व अर्जदस्त लेखन संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व राज्यस्तरीय महामेळावा दिंडोरी येथील संस्कृती लॉन्स येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी झिरवाळ बोलत होते. मेळाव्याचे मुख्य ध्येय धोरण म्हणजे मुद्रांक विक्रेता दस्तलेखन यांचे परवाने वारसा हक्काने मयताच्या वारसांना द्यावे व 100 ते 500 रुपयांचे स्टॅम्प बंद होणार होते ते कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे, यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन दिले होते. झिरवाळांनी पाठपुरावा करून शासन दरबारी प्रयत्न करून तसा GR मंत्रालयातून मंजूर करून मुद्रांक विक्रेत्यांना मोठा दिलासा देण्याचं काम केलंय. मुद्रांक विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा व्यवसायाचा मार्ग मोकळा करून मुद्रांक विक्रेत्यांना जीवनदान देण्याचे काम केले. त्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्व मुद्रांक व दस्तलेखन संघटनेच्या वतीने झिरवाळांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्यभरातील मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विभागीय प्रमुख श्याम गवारे, राज्याचे अध्यक्ष सलीम काझी, सेक्रेटरी मनोज गांगुर्डे यांनी केले. मुद्रांकन विक्रेते जी संघटना आहे ते आज त्यांचं वार्षिक स्नेह संमेलन असल्यावर त्यांनी त्या निमित्तानं आमच्या दिंडोरीत तो कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना पाठीमागच्या काळात वारसांना जे काही वारसाला सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भाचा निर्णय केल्यामुळं त्यांना अगदी भरून असं प्रेम भरलं आणि मग त्यांनी इथं सत्कार ठेवला. मी तो सत्कार स्वीकारला, परंतु त्याबरोबर त्यांना आता 3% कमिशन मिळतं. आज वाढत्या महागाईमुळं त्यांना कमीत कमी 10% मिळावं अशी त्यांची जी काही मागणी आहे तिचा तात्काळ मी त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करेल. त्याचप्रमाणे मुद्रांकन विक्रेते हे राज्यभर त्याच्या सोयीनं 2 पत्रे लावून बसतात, तर ते तहसीलच्या आवारातच त्या ठिकाणी त्यांना शासकीय स्तरावरून बसण्याची व्यवस्था करून देण्याच्या संदर्भातलाही पाठपुरावा मी करेन. अशा पद्धतीने मी त्यांच्याबरोबर चर्चा केली. धन्यवाद. एस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.